मराठी माणूस म्हणलं की परंपरा जपणारा माणूस, परंतु उद्योजकतेकडे तेवढ्या डोळसपणे बघत नाही असा एक दृष्टिकोन आहे. परंतु हा दृष्टिकोन मोडीत काढत सध्या पुण्यामध्ये एक मोठं संमेलन भरलेलं आहे, एक मोठा एक्सपो भरलेला आहे आणि या एक्सपोच्या माध्यमातून राज्यभरामधील मराठा तरुण असतील किंवा मराठा उद्योजक असतील या ठिकाणी पुण्यामध्ये जे आहेत ते आपल्या उद्योग क्षेत्रामधील कामगिरीचं किंवा त्यांच्या केलेल्या कामाचं प्रदर्शन करण्यासाठी, विक्री करण्यासाठी दाखल झालेले आहेत. या ठिकाणी पुण्यामध्ये 500 पेक्षा जास्त स्टॉलचं हे प्रदर्शन आहे. मराठा असोसिएशनच्या माध्यमातून या ठिकाणी हे सगळं प्रदर्शन भरवण्यात आलेलं आहे आणि यामध्ये आपण काही मोजक्या उद्योजकांशी वेगळेपण शोधून त्यांच्याशी संवाद साधणार आहोत. ते उद्योजकतेमध्ये कशा प्रकारे आले, त्यांना उद्योगाबद्दल काय वाटतं, हा दृष्टिकोन कसा तयार झाला आणि एक पारंपरिक उद्योग करणारा व्यक्ती, शेती करणारा व्यक्ती किंवा जे काही आपले पारंपरिक उद्योग आहेत, 18 पगड जातीमधील उद्योग आहेत, हे उद्योग सोडून हा उद्योग किंवा वेगळेपणानं बिझनेस मध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये कशा प्रकारे त्यांची तयारी झाली, कशा प्रकारे ते आले आणि उद्योजकाच्या समोरील काय आव्हान असतं प्रामुख्याने हे आपण या सगळ्या याच्यामधून समजून घेणार आहोत. हे एक एक्सपो आहे, संमेलन किंवा परिषद नाहीये. हा बिझनेस एक्सपो आहे. यामध्ये वेगवेगळे सेक्टर, 10 सेक्टर आहेत साधारण. प्रत्येक सेक्टर मधले वेगवेगळ्या ठिकाणचे वेगवेगळे लोक आहेत. यामध्ये सर्व समाजाने व्हिजिटर म्हणून पार्टिसिपेट केलेलं आहे. पण जे एक्झिबिटर्स आहेत ते फक्त मराठा समाजातले आहेत. तर खूप चांगला रिस्पॉन्स आहे. ऍक्च्युली आम्ही जो रिस्पॉन्स एक्सपेक्ट केला होता, साधारण आम्ही 1.5 ते 2 लाख क्राऊड एक्सपेक्ट केली होती, ती आज साधारण 10x त्याच्या झालेला आहे. एवढा मोठा साधा रिस्पॉन्स आहे. थोडंसं आम्हाला क्राऊड कंट्रोल करण्यामध्ये आम्हाला वेगळे एफर्ट घ्यावे लागले, कारण व्हेन्यू आहे, पार्किंग आहे, बाकी आता इतर सुविधा आहेत. पण जे एक्झिबिटरनी पार्टिसिपेट केलं त्यांना खूप चांगला रिस्पॉन्स आलेला आहे. त्यांच्याकडे भरपूर चांगला व्हिजिटर इन्क्वायरी आलेला आहे, चांगला फुटफॉल झालेला आहे. साधारण त्यांचे बिझनेसेस त्याच्यामुळे नोन होतील. काही बिझनेसेस हे मल्टी सिटी आहेत, काही मल्टी नेशन आहेत, काही दुबईतले लोक आहेत, काही जर्मनीतले लोक आहेत, काही युरोपमधले आहेत. तर या सगळ्यांना एक नेटवर्किंग प्लॅटफॉर्म पण मिळाला आहे. पहिल्या दिवशी आमच्याकडे ट्रेड मीट होती, त्यामुळे तिथे या सगळ्यांचं पण इंटरॅक्शन झालेलं आहे. त्यामधनं एक नवचेतना पण नवीन युवकांना मिळेल की येस, एका लाईफ स्पॅन मध्ये आपण हे सगळे बिझनेस करू शकतो. त्यामुळे या सर्व सेक्टरच्या लोकांना सर्व गोष्टी इथे अनुभवायला मिळालेल्या आहेत. तर खूप चांगला रिस्पॉन्स आलेला आहे आणि क्राऊड मॅनेजमेंटमध्ये आम्ही पुढच्या वेळी याच्याबद्दल चांगलं काम करायचा प्रयत्न करू. किती स्टॉल असणार आहे, काय नेमकं याच्यामध्ये? आमचे आता साधारण 550 स्टॉल आहेत आणि 375 एक्झिबिटर आहेत. इंडस्ट्रियल, मॅन्युफॅक्चर, ट्रेडिंग, हाऊस इक्विपमेंट, लाईफस्टाईल, रिअल इस्टेट, हॉस्पिटॅलिटी असे साधारण 10 सेक्टर होते. प्रत्येक सेक्टर मधले ते लोक आहेत. ओपन स्टॉल्स आहेत, फूड स्टॉल्स आहेत. मराठी माणूस म्हणलं की व्यवसायात पाठीमागे राहतो अशी चर्चा असते. व्यावसायिक म्हणलं की गुजराती लोकांच्या टक्के अशी समीकरण देशात आहे. मात्र आता आपले जे प्रयत्न सुरू आहेत, मराठी माणूस हा व्यवसाय पुढे जावा, आपला नेमका संकल्प काय, आपला नेमकी प्रेरणा यासाठी खूप मिळाली. आमचं असं आम्ही जे 12-14 लोक 2014 एकत्र ही संस्था फॉर्म केली, तर असं दिसलं की प्रत्येक समाजामध्ये नेशन बिल्डिंग साठी प्रत्येक समाजामध्ये उद्योजकता वाढण्याची गरज आहे. तुम्ही जसं का मला गुजराती आहेत, मारवाडी आहेत, जैन आहेत, सगळ्या समाजातील लोकांनी उद्योग केला पाहिजे. तर कुठल्या तर एका समाजाला तुम्ही उद्योग करताय असं म्हणणं, आपण का उद्योग करू शकत नाही आणि जास्तीत जास्त आपण उद्योजकता कशी वाढेल, माझ्या दृष्टीने उद्योजकता वाढण्यासाठी समाजामध्ये एक बिझनेस एन्व्हायरमेंट असण्याची गरज आहे. किती वेळा आपण लोक घरी जाऊन डायनिंग टेबलवरती बँकेच्या इंटरेस्ट रेटची डिस्कशन होतात, किती वेळा होतात की बँकेला काय डॉक्युमेंट लागतात. या गोष्टीसाठी एक बिझनेस एन्व्हायरमेंट लागते आणि बिझनेस थिंकिंग करावं लागतं. ते तुमचे मित्र, नातेवाईक, फ्रेंड सर्कल यामध्ये पहिल्यांदा ते बिझनेस एन्व्हायरमेंट यायला पाहिजे. त्यातनं कुठेतरी बिझनेस करण्याची नवचेत नाही. एमईच्या माध्यमातून मराठी विद्यार्थ्यांना किंवा जे मुलं आहेत ते आता व्यवसायात उत्कृष्ट, त्यांना कसं फायदा होणार आहे आगामी काळामध्ये, आणि एमई त्या आता व्यावसायिकांसाठी आगामी काळात अजून कोणत्या योजना राबवणार? एमई हे आमचं एक नेटवर्किंग प्लॅटफॉर्म आहे. हे एक जिम सारखं आहे की तुम्हाला जिम मध्ये आल्यानंतर स्वतः वर्कआउट करावं लागणार आहे. तुम्हाला ट्रेनिंग फक्त इथे मिळू शकते, ते पण जर का तुम्ही योग्य असाल तर. त्यामुळे एमईए मध्ये तुम्हाला माहिती मिळेल, एक मेंटरिंग मिळेल, बाकी सगळी जी मेहनत आहे किंवा आपलं स्किल आहे ते तुम्हाला दाखवायचं. राहिला प्रश्न नवीन उद्योजकांना, तर नवीन उद्योजकांसाठी हा खूप चांगला प्लॅटफॉर्म आहे, ज्यामध्ये तुम्हाला जर समजा एखाद्याचा 25 वर्षाचा एक्सपिरियन्स असेल आणि तुमचा 1 वर्षाचा एक्सपिरियन्स असेल, तुम्हाला 25 वर्षामध्ये काय करू नये ही माहिती ते नक्की देऊ शकतात. त्यामुळे एमईए प्लॅटफॉर्मचा उपयोग हा जास्तीत जास्त मेंटरिंगसाठी होतो, नेटवर्किंगसाठी होतो आणि नवीन उद्योजकांना बरंचसं मेंटरिंग करून काय मदत करता येईल हे आम्ही बघतो.
तुम्ही बिझनेस करत आहात, परंतु भांडवल उभं करण्यासाठी मोठी गोष्ट असते. मराठी म्हटलं की भांडवल कमी किंवा आपल्याला पाहायला मिळतं. लोन मिळवण्यासाठी त्या प्रक्रियेसाठी काही आपण जागरूकता निर्माण करतोय का? काय निर्णय घेण्यामध्ये आम्ही काही फायनान्शियल सेशन एमईए मध्ये घेतो, पण आमचं असं म्हणणं आहे की लोन घेण्यासाठी तुमच्याकडे राईट पेपर्स आहेत का, आपली राईट तयारी आहे का, तुम्ही किती वेळा नॅशनल बँकेमध्ये जाऊन प्रयत्न करता की आपल्याला लोन मिळावं. जर का एका ठिकाणी नाही मिळालं तर किती नॅशनल बँकेत 22 नॅशनल बँकेत तुम्ही 22 नॅशनल बँकेत जाता का? किती आपण प्रयत्न करतो, आपण आपल्याच धंद्याचे किती डेडिकेटेड आहोत. आपण पटकन सोपं रस्ता बघतो की प्रायव्हेट फायनान्स मिळेल का. तर भांडवल उभं करण्यापेक्षा फायनान्शियल मॅनेजमेंट हा जास्ती मोठा चॅलेंज आहे. त्यामुळे जर का आयडिया असेल आणि एक्झिक्युशन जर का तुम्ही करू शकत असाल तर राईट फायनान्स अवेलेबल होतो. मराठा आणि मराठी तरुणांना काय आव्हान असेल या निमित्तानं? मराठा तरुणांना माझं आव्हान असेल, मराठा कम्युनिटी बिझनेस कम्युनिटी, आणि मराठा तरुणांना माझं आव्हान असेल, महाराष्ट्राची माती आपण युएसच्या टाइम्स स्क्वेअर पर्यंत आपण गेली पाहिजे. तर एकंदरीत एक शेवटचा प्रश्न की जो एक्सपो गेल्या 2 दिवसापासून सुरू आहे, तिसरा दिवस आहे त्याचा, आतापर्यंत साधारण काय ट्रेड डील झाले, किती उलाढाल साधारण किती झाली? खरं सांगायचं तर आज आम्हाला एक्सपेक्टेशन दररोज डबल एक्स क्राऊड होतोय. त्यामुळे क्राऊड मॅनेजमेंट आणि या गोष्टीमध्ये आमचे सर्व लोक बिझी आहेत. आमच्याकडे काय रोस्टर शीट्स आहेत ज्यामधनं काही आकडे येत आहेत, त्या आकड्याचं कंपायलन करून आम्ही तुम्हाला लवकर सांगू. माझं नाव मुकेश दिनकर बहिरट. मी ऑप्टिमम टेक्नॉलॉजी ही कंपनी 2011 साली चालू केली. कंपनी चालू करताना उद्देश असा होता की काही वेगळं प्रॉडक्ट लॉन्च करायचं मार्केटमध्ये की जे ग्लोबल स्टँडर्डचं असेल. म्हणून मी चालू करताना गिअरबॉक्स मोटर्स मॅन्युफॅक्चरिंग चालू केलं. परंतु 2015 साली मी ॲग्रिकल्चर इंडस्ट्रीला जोडलं गेलो. ॲग्रिकल्चर इंडस्ट्रीला जोडलं गेल्यानंतर मला लक्षात आलं की डेअरी किंवा मिल्किंग हा खूप मेजर फॅक्टर आहे आणि तो सपोर्टिंग फॅक्टर आहे फार्मरसाठी, की जेणेकरून फार्मरची जी फायनान्शियल सायकल रन होते त्यांनी. पण त्याच्यामध्ये आपण खूप ओल्ड सिस्टम वापरत होतो. त्या ओल्ड सिस्टमचे खूप सारे तोटे होते. तोटे असल्यामुळं खूप लोक डिस्करेज व्हायची. त्याच्यामुळं त्या ह्याच्यापासून दूर जात होते. अशा वेळी ग्लोबल स्टँडर्डचं प्रॉडक्ट तयार करायचं ह्या हिशोबाने मी डायफ्रॅम बेस्ड व्हॅक्यूम सिस्टम ही कन्सेप्ट तयार केली पहिल्यांदा. त्याचं इंजिनिअरिंग केलं, एक प्रोटोटाईप बनवलं. प्रोटोटाईप बनवल्यानंतर त्याचे फील्डमध्ये ट्रायल्स घेतल्या. जवळजवळ 2 वर्ष फील्डमध्ये ट्रायल घेतल्यानंतर माझ्या लक्षात आलं की हे मशीन व्यवस्थित चालत आहे आणि जे फार्मरच्या ज्या रिक्वायरमेंट त्या फुलफिल होतात. आणि दुसरी गोष्ट अशी म्हणजे की जेणेकरून त्या फार्मरच्या गोठ्यातलं जे एन्व्हायरमेंट आहे ते क्लीन राहतं आणि त्याच्यामध्ये चांगलं हायजीन मेंटेन होतं. कारण की आपल्या सिस्टममध्ये ऑइल लुब्रिकेशनची गरज नाहीये. नंतर त्यात व्हेन्स नाहीये, मेंटेनन्स खूप कमी आहे, नॉईज लेवल कमी आहे. तर त्याच्यामुळं गोठ्यामध्ये कोणत्याही प्रकारच्या वेपर्स तयार होत नाही की ज्या वेपर्स असतात, ऑइल वेपर्स असतात, त्या श्वसनातून आत गेल्यानंतर गायींना आणि मनुष्यासाठी ते घातक असतात. आपल्या ह्याच्यामध्ये तसं काही नाही आहे. सिस्टममध्ये डायफ्रॅम यूज केल्यात आहे. त्याच्यामध्ये लेदर डायफ्रॅम्स आहे. ते लेदर डायफ्रॅमचं 3 वर्षानंतर ते लेदर डायफ्रॅम जरा वेअर टेअर झालं की त्या रिप्लेस करायच्या. ते रिप्लेसमेंट कॉस्ट खूप कमी आहे, मेंटेनन्स कमी आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जो लाईट शेडिंगचा जो प्रॉब्लेम येतो, लोड शेडिंगचा जो प्रॉब्लेम येतो, त्यात लोड अवेलेबल खूप कमी असतात. लोड त्यामध्ये इलेक्ट्रिसिटीचा अवेलेबिलिटी, इलेक्ट्रिसिटीची जी असते अवेलेबिलिटी कमी असते. तर आपल्या सिस्टममध्ये आपण UPS सिंगल बॅटरीचा UPS वापरू शकतो. हे बकेट आहे, हे क्लस्टर आहे. हे क्लस्टर आपण गाईच्या 4 सडांना लावतो. ओके, हे बटन ऑन केलं की इथं मिल्किंग चालू होतं. एक गाईचं मिल्किंग होण्यासाठी जर HF काव असेल तर 4 ते 5 मिनिटं लागतात. देशी काव असेल तर थोडा 1-2 मिनिटं जास्त लागतं. आणि ह्याच्यामध्ये जो प्रेशर आहे, प्रेशर आपण आत रेग्युलेटर आहे, त्या रेग्युलेटरने मेंटेन करू शकतो आपण प्रेशर. गाईला काही त्रास होत नाही. नाही, त्रास नाही होत. प्रेशर मेंटेन करायचं आपण, प्रेशर मेंटेन होतं, गाईला त्रास होत नाही. कारण की जे प्रेशर आहे ते प्रेशर आपण मेंटेन करू शकतो. आणि हा एक भ्रम आहे लोकांना की जो गाईला त्रास होतो म्हणून, तसं काही होत नाही. आता ह्या मशीनचा टेक्नॉलॉजी नवीन आहे, प्रोडक्शन आमचं वाढलं की आम्ही याची कॉस्ट कमी करणार आहे. पण कमी आता प्रोडक्शन असताना कॉस्ट, मार्केटची कॉस्ट वाढलेली आहे, ओव्हरहेड्स वाढलेले आहे.
त्यामुळे डबल बकेटचं मशीन विथ युनिट 3 इयर्स वॉरंटी, जे मशीनला वॉरंटी 3 इयर्स असणार आहे, त्याला आपण 35,000 रुपये देतोय. सिंगल बकेटसाठी मशीन आणि एक सिंगल बकेट याचं 25,000 रुपये देतोय. ह्यात पायपिंगची जी कॉस्ट आहे ते ॲज पर साईट जे असेल ते ॲक्च्युअल जी फार्मरनी बेअर करायची. एका गाईचं जर दूध काढायचं तर किती वेळ लागतो? 4 ते 5 मिनिटं लागतात. किती लिटर? हा, 8 ते 10 लिटरची गाय असेल तर 4 ते 5 मिनिटात होते. आणि लोकांना जर घ्यायचं असेल तर कसं कॉन्टॅक्ट करायचं? घ्यायचं असेल तर ऑप्टिमम टेक्नॉलॉजीचा कॉन्टॅक्ट नंबर आहे, आमची वेबसाईट आहे, तुम्ही कॉल करू शकता. इथं तुम्हाला पूर्ण माहिती दिली जाईल, तुम्हाला पूर्ण इन्फॉर्मेशन दिली जाईल, ट्रायल दिली जाईल आणि पूर्ण तुम्हाला त्याचं पूर्ण सजेशन दिलं जाईल. बफेलोसाठी त्याच्यामध्ये आहे का? हो, बफेलोसाठी पण आपण करू शकतो. बफेलोला फक्त थोडं जे युनिट आहे व्हॅक्यूम युनिट हे थोडंसं हाय पॉवरचं लागतं, कारण की बफेलो असतात त्या थोड्या जड असतात, बरोबर. तर त्यासाठी हे ट्रॅडिशनल मशीन आहे, त्याच्यात हा व्हॅक्यूम पंप आहे, पण हे ट्रॅडिशनल आहे. हे ट्रॅडिशनल व्हॅक्यूम पंप आहेत, याला मोटर लागते, बरोबर. आणि बफेलोसाठी हे मशीन वापरायचं असेल त्यात एक हायर युनिट आहे, ते आपण वापरू शकतो, काही प्रॉब्लेम नाही. बफेलोसाठी युनिटची प्राइस किती पर्यंत असते? युनिटची प्राइस तुम्हाला किती बफेलो तुमच्याकडे? मिनिमम 10 म्हणा तर 40-45 हजारापर्यंत होऊन जाईल टोटल. आणि 3 इयर्स वॉरंटी याला, आणि पूर्ण तुम्हाला ट्रायल दिली जाईल. मार्केटमध्ये अजून देखील मशीन आहेत अशा प्रकारे? खूप मशीन्स आहेत, पण मध्ये काय वेगळं हे आपलं ड्रायफ्राम आहे, आपलं पेटंटेड युनिट आहे बघा. हे मशीन इंडियात कुठेही नाहीये. हे मशीन इंडियात कुठे हा चालतं, कमी व्होल्टेजला चालतं. हा, हे पुण्यामध्ये पौट रोडला ऑप्टिमम टेक्नॉलॉजी इथे तयार होतं. आपण स्वतः मॅन्युफॅक्चर करतो. डिपेंड ऑन इलेक्ट्रिसिटी. हो, 230 व्होल्ट सिंगल फेजला घरातल्या ह्याच्यावर चालतं मशीन आहे. 190 व्होल्टेज पर्यंत चालतं. मग खूप वेळ झालं 190 व्होल्ट, तर ह्याला थर्मल ओव्हरलोड प्रोटेक्शन दिलं आपण. याला थर्मल ओव्हरलोड प्रोटेक्शन आहे, त्याच्यामध्ये आपण ते डिस्कनेक्ट होतं, युनिट जळत नाही ते, आणि 10 मिनिटांनी युनिट परत चालू होतं. यंत्राचा वापर करून दूध काढण्याच्या तुलनेत मानवी पद्धतीने दूध काढण्यामध्ये त्याच्यामध्ये काय डिफरन्स असतो? जनावरांच्या शरीरावर काय परिणाम होतात का? त्यांना काही साईड नाही, परिणाम काहीच होत नाहीये. फक्त ह्याला ह्युमन इंटरव्हेन्शन लागतं. जेव्हा आपण लावताना आणि काढताना ह्युमन इंटरव्हेन्शन आहे. फक्त आपण जे हाताने दूध काढतो त्यात हायजीनचा विषय येतो. इथं हायजीन नसतं, हे फुटगडं मटेरियल असतं, त्याच्यामध्ये दूध येतं, हे दूध क्लॉमधून इथं जमा होतं, स्टेनलेस स्टील याच्यामध्ये जमा होतं, त्याच्यामुळे कुठेही ह्युमन टच राहत नाही याला, त्यामुळे हायजीन मेंटेन होतं. आणि आपण जेव्हा ओपन बकेट असल्यानंतर त्यात काही पडणं किंवा माशी वगैरे पडणं हा प्रकार घडत नाही, त्यात क्लोज असतं. मिल्किंगच्या टायमिंगला लाईट जर नसेल तर हे युनिट युपीएस वर चालतं. एक सिंगल बकेट एक बॅटरीच्या युनिटला अर्धा ते पाऊण तास चालतं, ज्यात तुमचं कमीत कमी 7 ते 8 गाई होऊन जातात. डबल लावलं तुम्ही तर डबल होईल, पण घरच्या युपीएस वर चालू शकतो. घरची जो सिंगल असतो युपीएस तो सिंगल बकेट चालतो. आता ह्यात लोक काय करतात, ह्याच्यामध्ये इंजिन देतात, पण इंजिन कॉस्ट खूप जास्त आहे, खूप व्हायब्रेट करतं ते. 2-3 वर्षांनी तुम्हाला इंजिन रिप्लेस करावं लागतं. सर्व्हिसिंग आणि 110 रुपये लिटर पेट्रोल आहे, परवडत नाही ते. जनावरांच्या फीडचा त्यांनी खाल्लेल्या याचा आणि दुधाचा काही संबंध येतो का? सरासरी मशीनच्या तुलनेमध्ये बघायला गेलं तर मशीन ही जास्त ह्यानं काम करते, एनर्जीनं काम करते. नाही, तसं नाहीये ऍक्च्युली. नाही, तसं काही नाहीये. ह्यात पूर्ण रेग्युलेशन सिस्टम आहे. ह्यात जेवढं मेंटेन होईल तेवढं प्रेशर मेंटेन करू शकतो आपण. उलट त्यात कन्सिस्टंट राहतो, प्रेशर कन्सिस्टंट राहतो. आज तुम्ही धार काढली तर तुमचं प्रेशर वेगळं असतं, ह्यांनी धार काढली तर त्यांचं प्रेशर वेगळं असतं. मशीनला पाना चोरलेला कसं कळणार? हा, पाना करताना आपल्यालाच पाना करावा लागतो. पण मिल्किंगचा टायमिंग फिक्स असेल तर पाना लगेच त्या मिल्किंगच्या टाइमला गाई लगेच पाना सोडतेच, त्याच टायमिंगला लावतो आपण. दूध संपलेलं कसं कळणार? हा, दूध संपताना तुम्हाला ह्या ट्रान्सपरंट क्लॉ आहे, ह्या क्लॉ मध्ये तुम्हाला दुधाचा फ्लो कमी दिसतो. शेवटचे 5 ते 10% काढायचं, हाताने काढायचं. हो, फ्लो कमी होतो. बंद करायला. हो, फ्लो बंद करा.
सरासरी काय खर्च आहे शेतकऱ्यांना परवडण्याजोगा आहे? नाही, शेतकऱ्याला परवडण्याजोगंच आहे. एक तर कसं होतं की ह्या तुम्ही जर बघाल तर ग्रामीण भागामध्ये घरच्या लेडीज लोक ऑपरेट करतात. घरच्या लेडीजला ऑपरेट करण्यासाठी एकदम उपयुक्त मशीन आहे, सोपं आहे. कुणाचीही त्यांना डिपेंडन्सी नाहीये. पाईपलाईन व्यवस्थित असेल तर त्या एकट्या 10-20 गाईचं करू शकतात. कुणावर डिपेंड राहायची गरज नाही. जनरली जर बघायला झालं तर अशा मशीन बद्दल एक संभ्रमावस्था असते शेतकऱ्यांमध्ये. हा. हवं ते हाताने काढावं. त्यांना काय थोडक्यात काय सांगाल एका मिनिटात? हे बघा, आता प्रत्येक टेक्नॉलॉजीला विरोध होतो. काय ॲडव्हान्टेज डिसएडव्हान्टेज असतातच. पण आपण जर बघितलं तर टेक्नॉलॉजीचा वापर आपण टायमिंग वाचण्यासाठी करू शकतो, एफर्ट्स वाचण्यासाठी कमी करू शकतो. तर तुम्ही बघाल तर खूप सारे लेडीज लोक काढतात, त्यामुळे एफर्ट्स कमी लागतात. आणि तुम्हाला लोक जे लेबर्स आहेत, लेबरची डिपेंडन्सी कमी होते, लेबर कॉस्ट जास्त आहे. इथे 1 युनिट जळत 1 तासात, फक्त 1 युनिट. किती रुपयाला युनिट आहे? 1 युनिट. फार्मर लोक तर फ्री मिळते. एका महिन्यासाठी किती खर्च येऊ शकतो? 1 तासात 1 युनिट. माझं नाव ओमप्रकाश उद्धवराव पवार. मी धाराशिव येथून आलेलो आहे. धाराशिवला माझा सोयाबीन प्रोसेसिंग युनिट तुळजाभवानी सोया प्रायव्हेट लिमिटेड नावाने आहे. आम्ही तिथं डायरेक्ट शेतकऱ्याकडनं सोयाबीन खरेदी करून सोयाबीन DOC आणि सोया ऑइल मॅन्युफॅक्चरिंगचं काम करतो. काय हे कसं सुचवलं, का करावं असं वाटलं? असं म्हटलं जातं की मराठा समाज हा सदन आहे, पहिल्यापासून त्याच्याकडे पैसा असल्यामुळे उद्योगामध्ये पाऊल टाकत नाही. तुम्ही उद्योगामध्ये आलेला आहात आणि उद्योग करत आहात, काय वाटतं या सगळ्यावर? आपण काहीतरी करणं म्हणजे वडिलोपार्जित शेती व्यवसाय न करता, आपण पाटीलकी न करता आपण काहीतरी व्यवसाय करावा या धडपडीतून आम्ही हा व्यवसाय उभा केलेला आहे. आणि आम्ही अनेक मराठा तरुणांना म्हणजे या व्यवसायामध्ये ओढण्याचा प्रयत्न केलेला आहे. अनेक मराठा तरुणांना यामार्फत आम्ही मार्गदर्शनाचं काम पण करतो. हे उद्योग काय आहे नेमका थोडक्यात सांगा. सोयाबीन प्रोसेसिंग युनिट आहे. पर डे 500 मेट्रिक टनाचं आमचं युनिट आहे. आम्ही याच्यामध्ये कॅटल फीड आणि फिश फीडला लागणारं रॉ मटेरियल तयार करतो. काय काय प्रोडक्ट तयार होतात, त्याचे रेट साधारण काय आहेत आणि याच्यासाठी इन्व्हेस्टमेंट किती लागते? याच्यामध्ये आमच्याकडे कॅटल फीडला लागणारं जे रॉ मटेरियल आहे, पोल्ट्री फीडला लागणारं रॉ मटेरियल आहे, ते DOC आमच्याकडे तयार होती. आणि या प्लॅन्टची इन्व्हेस्टमेंट आमची समथिंग 40-45 कोटी रुपये केलेली आहे. याच्यामधून कशा पद्धतीने शेतकऱ्यांना किंवा वापरकर्त्यांना फायदा कशा प्रकारे होतो? आम्ही डायरेक्ट शेतकऱ्याकडनं आम्ही माल खरेदी करतो. त्यामुळे शेतकऱ्यांचा जो बाकीचा खर्च आहे, आडत लागणार आहे किंवा जे कडती लागणार आहे ते आमच्याकडे लागत नाही. आम्ही डायरेक्ट शेतकऱ्याकडनं माल खरेदी करतो. वापरणाऱ्यांना काय फायदा आहे? वापरणाऱ्यांना काय क्वालिटीचं मटेरियल मिळतंय. सुरुवातीला किती केली होती, आता टर्नओव्हर किती आहे? आम्ही यासाठी सुरुवातीला इन्व्हेस्टमेंट जवळपास 38 कोटी केली होती. आमचा इयरली टर्नओव्हर याचं 500 ते 600 कोटी रुपये आहे. आता कुठे कुठे आपले क्लायंट आहेत काय? आमचे क्लायंट आमचे परदेशात पूर्ण भारतभरामध्ये आहेत. जे पोल्ट्री लाईन मध्ये काम करतात ते सगळे आमच्या बाहेर असू शकतात. या व्यवसायाची सुरुवात कशी झाली, काय करावं असं? काय व्यवसायाची सुरुवात कशी झाली ही संकल्पना अशी सांगण्यापेक्षा काहीतरी आपण करायला पाहिजे व्यवसाय, या संकल्पनेतून याची निर्मिती झालेली आहे. हेच का केलं असं हेच का केलं? मी शेतकरी आहे आणि माझ्या भागामध्ये शेतकऱ्यांचा सोयाबीनला भाव चांगला मिळेल आणि आमच्याकडे सोयाबीनची उत्पादकता जास्त आहे. या उद्देशाने आम्ही याचा विचार केला. बाय प्रोडक्ट तयार करण्याचा. हा, ह्याच्यामध्ये कसं असं सोयाबीन विकल्यानंतर किती फायदा होतो शेतकऱ्यांना आणि तुमच्याकडे विकल्यानंतर कसा फायदा होतो? कसं जास्त? आमच्याकडं शेतकऱ्यांना सोयाबीन मार्केट प्राइस 100 ते 150 रुपये प्रति क्विंटल रेट जास्त मिळतो. आमच्याकडे कडता वगैरे घेतला जात नाही आणि सेम डे शेतकऱ्याच्या अकाउंटला पेमेंट केलं जातं. काही क्वालिटी टेस्ट वगैरे केली जाते काय? 10-2 कंडिशन जी गव्हर्नमेंटची स्टँडर्ड कंडिशन आहे त्याप्रमाणे आमच्याकडे खरेदी केली जाते. तुमच्यासाठी क्वालिटी महत्वाची, क्वांटिटी? आमच्यासाठी क्वालिटी आणि क्वांटिटी दोन्ही महत्वाचं. आम्ही क्वालिटीमध्ये शेतकऱ्यांना ऍडजस्ट करून घेतलं तर आमच्याकडे क्वांटिटी मिळणार आहे. मी महेश कराळे, प्रसाद सप्तर्षी, आम्ही दोघं पार्टनर आहोत आणि एकलव्य नोटबुक नावाने आमचं पुण्यामध्ये नोटबुक मॅन्युफॅक्चरिंगचा ब्रँड आहे. नोटबुक मॅन्युफॅक्चरिंग करतो. क्वालिटी प्रोडक्ट आमचं USP आहे आणि शैक्षणिक संस्थांशी आम्ही जोडलेलो आहोत. पुण्यातल्या आणि पश्चिम महाराष्ट्रातल्या जवळजवळ 450-500 शैक्षणिक संस्थांना
आम्ही आमचे प्रोडक्ट सप्लाय करतो गेल्या अनेक वर्षापासून. कधीपासून सुरुवात केली या व्यवसायाची सुरुवात कशी झाली? आम्ही दोघंही 1999 पासून एका पब्लिकेशन इंडस्ट्रीशी जोडलेलो होतो. आम्हाला असं वाटलं की आपण सुद्धा व्यवसायात मराठी माणूस व्यवसायात पडत नाही, पण असं आपण म्हणतो पण स्वतः कधी त्यासाठी प्रयत्न करत नाही. तर आपण म्हणण्यापेक्षा आपण स्वतः प्रयत्न केला पाहिजे. आणि तेव्हा आम्ही 2007ला आम्हाला एक संधी मिळाली आणि मग आम्ही ठरवलं की आपण या व्यवसायामध्ये यायला पाहिजे. त्याचा आम्हाला अनुभव होता, पुन्हा एका कंपनीसाठी काम केलं होतं आणि त्याच्यामुळे आम्ही या व्यवसायामध्ये 2007 पासून आलो, ते आजपर्यंत करतो. सुरुवातीला कशी इन्व्हेस्टमेंट केली, आता कसा टर्नओव्हर आहे? सुरुवातीला अगदी म्हणजे पैसेच नव्हते, फक्त कल्पना होती, कन्सेप्ट होते, पैसे नव्हते. पण मग पैसे उभे करण्यापासून सुरुवात होती. मग त्यासाठी काय लागतं? मग तारण पाहिजे, तारणही नाही. तर मग असे काही ना काहीतरी प्रयत्न करून आम्ही ते किती केली सुरुवातीला? 3 लाखाचं आम्ही पहिलं लोन काढलं. ते पण प्रसादचं घर आम्ही तारण ठेवून त्याच्यावर 3 लाख लोन काढलं होतं. 3चं 6 काढलं. आज काय स्टेटस आहे? आज आम्ही जवळजवळ म्हणजे 60 करोडचा टर्नओव्हर आहे आपल्या कंपनीचा. म्हणजे अगदी काही लाखातनं आम्ही सुरुवात केली होती. सर, तुम्ही तुमचं नाव सांगा आणि मला हे सांगा की जोपर्यंत पैसा येत नाही तोपर्यंत मैत्री फ्रेंडशिप सगळं टिकतं, पण पैसा आल्यावरती मात्र फाटे फुटतात. तुमच्या दोघांच्या मैत्रीबद्दल काय सांगा आणि हे व्यवसाय कसा असतो? माझं नाव प्रसाद सप्तर्षी आणि तुम्ही म्हणलात की पैसा आल्यानंतर म्हणजे अगदी खरं सांगायचं माझ्या घरनं ह्या गोष्टीसाठी विरोध होता की पार्टनरशिपमध्ये बिझनेस करणं, त्यासाठी माझ्या वडिलांचा पूर्ण विरोध होता. पण आमची मैत्री अशी होती की आम्हाला ते करायचं होतं आणि आजही आम्ही एकमेकांवर पूर्ण विश्वास आहे की लोकांनी कोणी काही जरी आम्हाला एकमेकांबद्दल सांगितलं तर आम्ही बाहेर चर्चा करण्यापेक्षा आमच्यामध्ये चर्चा करतो की हे असं असं कानावर आले तर काय आहे आणि तिथून विषय क्लिअर करून आम्ही पुढे जातो. म्हणजे आजपर्यंत आम्हाला कधी आणि आता आम्ही एकमेकांना इतके ओळखतो की कोणी आमच्याबद्दल काही सांगितलं तरी आम्हाला माहिती आहे की आमची कुठली रिॲक्शन असणार आहे कुठल्या विषयावर. त्यामुळे आता त्यांनी सांगितलं की तुमचं घर गहाण ठेवलं होतं, घरातनं जर या पार्टनरशिपसाठी विरोध होता नाही, गहाण ठेवायला सुरुवातीला विरोध होता, पण जेव्हा सुरू केलं बिझनेस करावा ही माझ्या वडिलांची पण इच्छा होती, पण पार्टनरशिपमध्ये नको असं त्यांचं म्हणणं होतं. पण जेव्हा आम्ही सुरू केला आणि त्यांना जेव्हा विश्वास बसला तेव्हा ते पहिले इन्व्हेस्टमेंट म्हणजे त्यांनी पहिल्यांदा आम्हाला सपोर्ट केला होता की त्यांनी आम्हाला फ्लॅट तारण ठेवायला परवानगी दिली आणि मग तिथून आम्हाला लोन मिळायला सुरुवात झाली आणि मग तिथून सुरुवात झाली. ऍक्च्युली आता काय काम चाललंय आणि किती संस्था तुमच्या सोबत आहे क्लायंट्स? आत्ता आम्ही नोटबुक मॅन्युफॅक्चरिंग एकलव्य नोटबुक LLP नावाने आमची कंपनी नोटबुक मॅन्युफॅक्चरिंग करतो. तर आम्ही शाळांना कस्टमाइज नोटबुक बनवून देतो आणि व्यंकटेश ट्रेडिंग नावाने आमच्याकडे जे एक युनिट आहे आमचं त्याच्यामध्ये 150+ पब्लिकेशन्स आमच्याकडे कार्यरत कॅम्ब्रिज ऑक्सफर्डपासून सगळे ब्रँडेड पब्लिकेशन आमच्याकडे आहेत आणि आम्ही स्कूल्सला सप्लाय करतो त्या सगळ्या गोष्टी. कुठल्या प्रमुख संस्था आहेत? JSPM, SNBP, लेक्सिकन, भारतीय विद्यापीठ आहे, अशा अनेक कृषी महाराष्ट्रातल्या नामांकित संस्था आणि छोट्या मोठ्या शाळा भरपूर जवळपास 500+ शाळा आहेत. आता गव्हर्नमेंटच्या ज्या पॉलिसीज आहेत टॅक्सेशन वगैरे त्याच्यामुळे तुमच्या व्यवसायावर काय परिणाम? टॅक्सेशनचं तसं आम्हाला म्हणजे बुक्सचं आम्हाला हे नाही आहे, GST वगैरे. नाही, काय होतं की गव्हर्नमेंट जे काही सांगतं की प्राईस कमी झाल्या किंवा आपण GST कमी केला, त्यांनी जे फिनिश प्रोडक्ट आहेत त्याचा GST कमी केला, पण जे काही रॉ मटेरियल आहे त्याचं GST कुठेही कमी झालेलं नाही. म्हणजे जे 12% GST होता तो 18% झाला. म्हणजे कुठेही प्राईस मध्ये कमी होणार नाही, किमती वाढणारच आहेत, कमी नाही होणार. म्हणजे काय गव्हर्नमेंटची पॉलिसी काय त्यांचं थिंकिंग आहे हे कळत नाही. सर, एवढे क्लायंट्स आहेत आता तुमच्याकडे, क्वालिटी महत्वाची तुमच्या दृष्टी की क्वांटिटी? क्वालिटी आणि सर्व्हिस जास्त खूप महत्वाची. क्वांटिटी मॅटर नाही करत. तुम्ही क्वालिटी आणि सर्व्हिस देत असाल तर तुमच्याबरोबर लोक जोडून राहतात, कारण कोणालाही चांगली लोक हवी आहेत. सर, तुम्ही ज्यावेळेस कस्टमरकडे कुठल्या क्लायंटकडे जाता कन्व्हिन्स करता ते काय सांगतात? आम्ही आमच्या क्वालिटी आणि सर्व्हिसवरच बोलतो. म्हणजे आम्ही जे त्यांना आम्ही आता आमच्याकडे ज्या संस्था आहेत त्या गेल्या अनेक वर्षापासून आहेत, त्यामुळे समोरच्या आमच्यावर विश्वास बसायला एक सहज हे होऊन झालं की इतके वर्ष एवढ्या मोठ्या संस्थांबरोबर काम करतात म्हणजे यांच्याकडे क्वालिटी आहे. आणि आम्ही आजही कुठलीही गोष्ट असेल तरी क्वालिटी आणि सर्व्हिसवरच आमचा फोकस जास्त असतो. म्हणजे काळानुसार ज्या गोष्टी बदलायला पाहिजेत त्यासुद्धा आम्ही त्या टेक्नॉलॉजीचा वापर करून जास्तीत जास्त लोकांना सर्व्हिस कशी देता याचा प्रयत्न करतो. नवीन उद्योजकांना तुमचा काय सल्ला असेल? नवीन उद्योगांना सल्ला म्हणजे जे कराल ते प्रामाणिकपणे आणि सचोटीने करा. आज मार्केटमध्ये तुम्ही प्रामाणिकपणे काम केलं ना
तर लोक तुमच्यावर विश्वास ठेवून तुम्हाला नक्की बिझनेस देतात. आणि नवीन उद्योजकांनी काळाप्रमाणे अपडेट पण राहिलं पाहिजे, कारण जग एवढं बदलतं, फास्ट बदलतं. म्हणजे आज तुम्ही बघितलं तर मागच्या 6 महिन्यापूर्वी जे काही टेक्नॉलॉजी आलेली असते त्या 6 महिन्यानंतर त्याच्यात ड्रास्टिक चेंज झालेला असतो. तर त्याप्रमाणे तो तुम्हाला स्पीड मॅच करता आला पाहिजे आणि तसं तुमच्या व्यवसायामध्ये सुद्धा बदल घडवता आला पाहिजे, तर तुम्ही टिकाल मार्केटवर.